वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील पर्यावरणीय व्यवस्थापन या घटकावर प्रस्तावना कौशल्याचे सूक्ष्म अध्यापन पाठयोजना कशी काढायची ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव म्हणजे स्वतःचे नाव लिहून घ्यायचे. त्यानंतर शाळेचे नाव, कौशल्य लिहून घेतलेलं आहे प्रस्तावना कौशल्य, वर्ग 9वी, विषय लिहिलेला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, घटक आहे पर्यावरणीय व्यवस्थापन, उपघटकामध्ये लिहायचं हवामान आणि वेळ आहे प्रस्तावना कौशल्यासाठी 5 ते 7 मिनिटे. दिनांक तुम्ही लिहून घ्यायची. प्रस्तावना कौशल्याची पाठयोजना काढते वेळी 3 कॉलम करून घ्यायचे. पहिला शिक्षक कृती, दुसरा विद्यार्थी कृती आणि तिसरा उपकौशल्य. शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार, शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी अपेक्षित उत्तरे देतात आणि उपकौशल्यामध्ये येणार लक्षवेधक प्रारंभ. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा मुद्दा, शिक्षकांनी पहिला प्रश्न विचारलेला आहे, मुलांनो आज सकाळी शाळेत येताना बाहेर कसे वातावरण होते. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी उत्तर देणार, आज सकाळी थोडे थंड होते किंवा ऊन होती असं उत्तर विद्यार्थी देणार. त्यानंतर उपकौशल्यामध्ये येणार पूर्वज्ञान जागृती. त्यानंतर शिक्षक दुसरा प्रश्न इथे विचारत आहे, जसा पहिला प्रश्न विचारलेला आहे त्यावर जे काही उत्तर विद्यार्थ्यांनी दिलेले आहे त्या उत्तरावर डिपेंडंट हा दुसरा प्रश्न असला पाहिजे. इथे शिक्षकांनी दुसरा प्रश्न विचारलेला आहे, मग दुपारी सुट्टीच्या वेळी वातावरण तसेच राहील काय. विद्यार्थी उत्तर देणार, नाही दुपारी थोडे ऊन वाढेल किंवा या व्यतिरिक्त उत्तर कोणतं तरी विद्यार्थी देणार. उपकौशल्यामध्ये येणार पूर्वज्ञान जागृती. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये त्यानंतरचा प्रश्न, आपल्याला हिवाळ्यात कसे वातावरण जाणवते. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी उत्तर देणार, हिवाळ्यात वातावरण थंड असते. उपकौशल्यामध्ये येणार कुतूहल निर्मिती. त्यानंतर शिक्षक कृती त्या उत्तरावरच आधारित नंतरचा प्रश्न विचारत आहे, मग त्या थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो. विद्यार्थी उत्तर देणार, स्वेटर, मफलर, मोजे, टोपी इत्यादींचा उपयोग आपण थंडीपासून बचाव करण्यासाठी करतो. उपकौशल्यामध्ये येणार शृंखलाबद्धता. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये नंतरचा प्रश्न, आपण पावसाळ्यात बाहेर जाताना सोबत काय नेतो. विद्यार्थी उत्तर देणार, आपण पावसाळ्यात बाहेर जाताना छत्री किंवा रेनकोट सोबत नेतो. उपकौशल्यामध्ये येणार पूर्वज्ञान जागृती. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये त्यानंतरचा प्रश्न, आपण असे का बरं करतो. विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार, कारण पाऊस पडण्याची शक्यता असते म्हणून. आणि उपकौशल्यामध्ये येणार समर्पक प्रश्नांची निवड. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये ठराविक वेळी असलेल्या वातावरणाच्या या स्थितीला आपण काय म्हणतो. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी विचार करतात आणि उपकौशल्यामध्ये येणार समस्यात्मक प्रश्न. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये, मुलांनो वातावरणाच्या या अल्पकालीन स्थितीला हवा म्हणतात आणि दीर्घकालीन स्थितीला हवामान म्हणतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात आणि उपकौशल्यामध्ये येणार पाठ्यांशाचे महत्त्व कथन. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये अगदी शेवटचा मुद्दा, तर आज आपण पर्यावरणीय व्यवस्थापन यामध्ये हवामान या घटकाविषयी अभ्यासणार आहे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात आणि उपकौशल्यामध्ये येणार हेतुकथन आणि शीर्षक लेखन.